क्या करता बॉस, आना ही पड़ा। पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई और अभी तक एक्शन शुरू ही नहीं हुआ। अब मैं आ गया हूं ना, अब देख तमाशा, दिखाता हूं तेरे को पिपाशा। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं दार। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं दार। क्या करता बॉस, आना ही पड़ा। पब्लिक की डिमांड थी, कहानी खत्म होने को आई और अभी तक एक्शन शुरू ही नहीं हुआ। अब मैं आ गया हूं ना, अब देख तमाशा, दिखाता हूं तेरे को पिपाशा। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं दार। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं दार। आता जो तुम्ही प्रेमात व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता विन ॲप्लिकेशनमधून। आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं इथे VN ओपन करायचं। ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती यायचं आहे। होम स्क्रीनवरती आल्यानंतर वरती तुम्हाला ते 3 डॉटच्या शेजारी QR कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे जो हा QR कोड पाहता येतो तुम्ही सिलेक्ट करायचा। हाच QR कोड तुम्हाला इथे खाली मिळून जाईल आणि स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकाल। तर इथून सिम्पली हा जो QR कोड आहे इथे सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो प्रोजेक्ट आहे याशिवाय इथून ओपन होऊन जाईल। हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल। डाउनलोड करून घ्यायचं। डाउनलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ते पण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्या। इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल। मेसेज आल्यानंतर इथून तुम्हाला रिप्लायचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली नेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। आणि इथं तुम्ही पाहू शकाल की प्ले करून तुमचा जो व्हिडिओ आहे तो कसा झालेला आहे अशा प्रकारे इथून। तर इथून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून परफेक्ट झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जे पण इथे तुमची क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायची आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल।